कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। या वकिलाने काही होत नसेल ना तर वकील बदल एखादा मोठा वकील ने। पैशाची चिंता करू नकोस। मॉम, बाहेरच्या खोटारड्या लोकांना शिक्षा देण्यासाठी आपण लॉयर्सची लाईन लावू, पण घरात जे खोटारडे बसलेत त्यांचं काय करूया? या मुलीला आपण किती दिवस ठेवून घ्यायचंय घरात अजून? ऐश्वर्या, पहिली गोष्ट म्हणजे ती मुलगी खोटारडी नाही। दुसरं, तिचं नाव सावली आहे। आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ती आपल्या घराण्याची सून आहे। नाहीये, फक्त तुम्हाला असं वाटतं की ती तुमची सून आहे, पण ती माझी किंवा आपल्या मेंदळे घराण्याची सून नाही। वाह, एक नंबर शिरा झाल्या। अमृता वहिनी, बेस्ट बेस्ट। चुकून बोल, सॉरी। आवडला ना? खा मग पोटभर। नाही, खरंच अमृता, जेवण खरंच छान झालंय, पण मला एक गोष्ट कळली नाही, आज शिरा एकदम का? खाऊन बघा नाही, सावलीने बनवलं। नको, झालंय माझं जेवण। जगन्नाथजी, आत्ताच्या आत्ता आल्या पावली माघारी निघा। माझ्या तोंडून शक्यतो कुणासाठी बी कधी बी अपशब्द बाहेर पडत नाही। तुमच्यासाठी मी बाहेर पडू नये असं वाटतं। रामकृष्ण हरी। जगन्नाथजी, मी हात जोडून तुम्हाला विनंती करतो, झाला तेवढा तमाशा पुरे झाला आता। यापुढे आमच्या आयुष्यात पुन्हा लुडबुड करू नका। तुम्ही तुमच्या लेकीसाठी, तुमच्या स्वार्थासाठी आमच्या गरिबीचा वापर केला। हे एवढं सगळं करवलं तरी कसं हो तुमच्याने? परिस्थिती करवून घेते सगळं। परिस्थिती? हो, अशी काही परिस्थिती आली तुमच्यावर की कुणाच्या जीवाशी खेळावं लागलं तुम्हाला? काय चुकीचं केलं बरं त्यांनी? बरोबरच बोलते मी, सांगा ना, काय चुकीचं केलं त्यांनी? मान्य आहे, त्यांनी आपला विश्वासघात केलाच आहे, हो, पर त्यांच्यामुळेच तर आपली साऊ, आपला काळजाचा तुकडा आज एवढ्या चांगल्या घरात नांदतीये। नाहीतरी एवढी वर्ष या घरात हालत झाले ना तिचे। किमान आता तरी त्या घरात ते तळतील तरी ना। सासूबाई सासूबाई कसं समजवायचं हो तुम्हाला? जलेसतील तिचे त्या घरात ती सुखी आहे कशावरून? तिचे हाल झाले नसतील काय गॅरंटी आहे सांगा ना? काय का पुरावा पाहिलं नाही का? पूजेच्या दिवशी त्या पांढऱ्या पालीनं आपण दिलेलं गिफ्ट कसं फेकून दिलं होतं ते? मौज कुठली? एकनाथजी,
मला जरा बोलू द्या. मला मान्य आहे की मी तुमच्या घराण्याचा खूप विश्वासघात केलाय. म्हणजे माझ्यामुळे तुमच्या लेकीला त्या घरात किती संकटांना सामोरं जावं लागत असेल याची मला पूर्ण कल्पना आहे. पण एका गोष्टीचा विश्वासही आहे, ती जिथे कुठे जाईल तिथे तिच्या स्वभावाने, तिच्या वागणुकीने आणि तुम्ही जे संस्कार केलेत तिच्यावर, तिच्यानी ते तिथे स्वर्ग तयार करेल. तुमच्या लेकीला मीही माझी लेक मानली आहे आणि यात तीळ मात्रही खोटं नाहीये. मी आयुष्यभर तिच्या पाठीशी उभा राहणार आहे आणि माझा हा शब्द आहे, जोपर्यंत हा शब्द खरा होत नाही, सावलीचं आयुष्य मार्गी लागत नाही आणि पहिल्यासारखं तुम्ही मला स्वीकारत नाही, तोपर्यंत ह्या उमऱ्याच्या आत मी पाऊल देखील ठेवणार नाही. हा माझा शब्द आहे. अमृता, मला दे, मी घेणार शिरा. खरंच छान झालाय. मला दे. थँक्यू. दादा, अरे ट्राय तर करून बघ. खरंच खाऊन बघ, खूप छान झाला शिरा. अरे सारंग, सावलीनी पहिल्यांदा आपल्या घरात काहीतरी केलंय. स्वतःच्या हाताने शिरा बनवलाय तिने. ये. अरे अन्नाचा असा अपमान करू नये. सारंग, आम्ही शिरा खायलाच आग्रह करतोय ना. तू तिचा स्वीकार कर असं नाही सांगत आहे कोण. एक घास तर खाऊच शकतोस ना प्लीज. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.